नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते मध्य प्रदेशमधील एका छोट्याशा गावामधून. या ठिकाणी राहणारा राव रमेश नावाचा एक व्यक्ती, याचं वय साधारणतः 38 वर्ष. याचं घर शेतीच्या उत्पन्नावरती चालायचं. 4 ते 5 एकर शेती. त्या शेतीमध्ये थोडंफार गवत होतं, जनावरांसाठी चारा, 2-3 गायी, त्या दुधातून येणारा पैसा घर खर्च म्हणून वापरायचा. या रावरामच्या घरी त्याची पत्नी, त्याची एक पोरगी, त्याचा पोरगा, अशा चौघांचं कुटुंब होतं. सुखी कुटुंब. काही वर्षापूर्वी याची आई वारली. त्याच्यानंतर तो जास्त दुःखामध्ये होता. त्याला त्याची आई एकदम प्यारी होती. तेव्हापासून तो जरा निराश शांत राहू लागला होता. पुढे चालून या राव रमेशने त्याच्या पत्नीला असं म्हटला की आई गेली, मला आता करमत नाही, तर आईची समाधी बांधू. त्यावेळेला त्याची पत्नी विचार करते की पैसा तर खूप लागल, तर पैसा कुठून आणणार आहे. त्यावेळेला राव रमेश म्हणला की बघू पैशाचं काहीतरी करू, पण मला समाधी बांधायची आहे. त्याचं असं बोलणं ऐकून त्याची पत्नीही त्याला नकार देत नाही, त्याला होकार देते आणि तो त्या ठिकाणी एक गवंडी बोलवतो. आता ज्या वेळेला तो गवंडी घरी आला त्यावेळेला त्याने तर सुरुवातीला समाधी बांधायला चालू केली, पण पुढे चालून त्या गवंड्याने त्या रावरामच्या पत्नीसोबत असा काही कांड केला, त्याच्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. पूर्ण घटनेचा तपशील देतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा. तारीख होती 4 ऑगस्ट 2025ची. राव रमेशने त्याच्या आईच्या समाधीचं बांधकाम चालू केलं. त्या ठिकाणी येणारा संजय नावाचा गवंडी ज्या वेळेला पण त्या ठिकाणी यायचा त्यावेळेला त्या राव रमेशच्या पत्नीला बघायचा. श्वेता नावाची त्याची पत्नी, अतिशय सुंदर, एकदम मादक शरीराची, अशी वाटायची की एखादी अप्सरा येते काय. अजून 2 मुलाची आई होती, तरीही तिची सुंदरता काही कमी झाली नव्हती. संजय तिला बघून एकदम भाळून गेला आणि तो तिच्यावरती नजर टाकू लागला. जसं जसं बांधकाम पुढे जात होतं तसं तसं राव रमेश आणि हा संजय चांगले दोस्त बनत होते. आणि दुसरीकडे हा जो संजय आहे, राव रमेशची पत्नी श्वेताच्या जवळ पण येऊ लागला होता. आता राव रमेश आणि संजय दारू प्यायला बसू लागले होते. संजयलाही दारू पिण्याचा नाद होता. त्याच्यासोबत हा राव रमेश कधी कधी दारू प्यायला बसायचा. दोस्ती जमली चांगल्या प्रकारे. घरी येणं जाणं वाढल्यानंतर या श्वेतासोबत ही संजयचं कॉन्टॅक्ट वाढत गेलं. एक दिवशी श्वेता घरी बसलेली होती, तिची पोर शाळेतला गेलेली होती. हा राव रमेश जो होता तो काहीतरी कामानिमित्त रानामध्ये गेलेला होता. संजय आला. संजय दारापाशी उभा राहून म्हणतो की ए राव रमेश, बाहेर ये. त्यावेळेला ती स्वतः बाहेर गेली आणि म्हणते की बोला काय काम. त्यावेळेला संजय विचारतो की तुझा पती कुठं आहे. ते त्याच्याकडून पैसे घ्यायच्यात राहिलेले. ती समाधी बांधून घेतली पण काय पैसे दिले नाहीत अजूनपर्यंत. त्यावेळेला त्याची पत्नी म्हणू लागते की काय सांगायचं, जेव्हापासून समाधी बांधली नाही रानामध्ये तेव्हापासून आमच्या घरची परिस्थिती पूर्णच खराब व्हायला लागली. पैसा आता कसलाच नाही. याच टेन्शनमध्ये माझा पती काम शोधण्यासाठी रानाकडे गेलाय. त्याच्यासाठी थोडा टाईम द्या, पैसे देऊन टाकू आम्ही. आता हे सगळं ऐकून तो संजय जो आहे तो त्याच्यावरती दया खातो आणि म्हणतो की ठीक आहे, एक काम करा, कामाची गरज आहे ना, तुमचा पती ज्या वेळेला येईल त्यावेळेला मला कॉल करायला सांगा किंवा मला भेटायला सांगा. मी गावामध्ये एक बांधकाम घेतलेलं आहे, त्या ठिकाणी मला एका मजुराची गरज आहे. तर तुमचा पती राव रमेश माझ्या हाताखाली काम करेल, 600-700 रुपये हजेरी देईन. आता हे सगळं ऐकून ती स्वतः त्याला होकार देते. जाता जाता हा संजय त्या श्वेताकडे अशा नजरेने बघतो. त्याची नजर बघून श्वेताच्या मनामध्ये एकदा धडकी भरली. तिला वाटले की आता हा घरामध्ये येऊन खातो पितो का काय, पण तो त्या ठिकाणी निघून सायंकाळचे 5 ते 6 वाजता निराश होऊन हा राव रमेश घरी आला. घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीला म्हणतो की काय सांगायचं, काम भेटलं नाही, अवघड झालेले, मी उगाच बांधलेली समाधी, त्याला खर्च झाला. तर विषय असा होता की त्याच्या समाधीला 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च झाला होता आणि याच्याकडे बचत होती 1 लाख रुपयाची. वरचे 50,000 रुपये पण दुसऱ्याकडून घेऊन त्याने समाधी पूर्ण केली होती. आता या राव रमेशला चिंता पडली होती की काय करू. त्यावेळेला त्याची पत्नी म्हणते की ते संजय आला होता गवंडी, तर ते म्हणते की तू आमच्या इथं कामाला ये. आता या ठिकाणी राव रमेश विचार करतो की बरोबर आहे, गवंड्याच्या हाताखाली एवढं काय काम पण नसतं, 600-700 रुपये देत असला तर काय अडचण नाही. त्यावेळेला तो त्याला कॉल करतो आणि म्हणतो की तू घरी आला होता, माझ्या पत्नीने सांगितलं काम आहे म्हटलं आहे. त्यावेळेला तो संजय म्हणतो की हो बरोबर आहे, आपल्या गावात एका सावकाराचं घर बांधाय काढलंय, त्या ठिकाणी एका मजुराची गरज आहे, मी तिथं रोज जातोय, बघ तू येत असला तर उद्या डबा घेऊन माझ्या घरी ये. आता हे सगळं ऐकून तो कॉल ठेवतो. पत्नीला म्हणतो की सकाळी जेवण वगैरे लवकर बनव. सकाळी 6 वाजता उठतो. पत्नी जेवण वगैरे बनवते आणि त्याला डबा बांधून देते आणि हा राव रमेश त्या संजयच्या घरी जातो. घरी गेल्यानंतर त्याला गाडीवरती बसवतो. त्या सावकारच्या घरी पोहोचते. त्या ठिकाणी गेल्यानंतर कामाला सुरुवात करतात. काम तर चांगल्या प्रकारे चालत होतं. दिवसामागे दिवस जात होते.
त्या सावकाराच्या घरी गेल्यानंतर राव रमेशला एवढं समजलं होतं की हा जो सावकार आहे तो अत्यंत श्रीमंत आहे, पण एकदम गर्विष्ठ आहे. याच्याकडे पैसा भरपूर आहे, पण हा पैसा कधी कोणाला वापरायला देत नाही. ना त्याच्या घरच्यांना वापरू देतोय, ना त्याच्या लेकराबाळांना. त्याची लेकरं-बाळं याच्यापाशी पैशाला चिष्टून जातात, पण त्याला काय पैसा भेटत नाही. एकदम कंजूस माणूस आहे. आता हे सगळं तो बघतच होता. बांधकाम चालू होतं. बांधकाम मोठं होतं त्यामुळे टाईम लागणार होता. 5-6 महिने झालं हा राव रमेश आणि संजय त्या ठिकाणी काम करत होते. या सावकाराची पत्नी होती नम्रता नावाची. साधारणतः 29-30 वर्ष वय असेल तिचं. दिसायला तीही सुंदर होती. पण मित्रांनो कसं आहे आता तुम्हाला सांगू का, ती जी श्वेता होती या राव रमेशची पत्नी, तिच्यापेक्षा तरी सुंदर नव्हती. पण दुसऱ्याची पत्नी एखाद्या व्यक्तीला भारी वाटते. तसंच झालं या राव रमेशसोबत. राव रमेशला त्या सावकाराची पत्नी नम्रता आवडू लागली. आता तिच्यावरती त्याने नजर टाकली. तीही तिच्या पतीला कंटाळून गेलेली होती. त्याचं ते वागणं, त्याचा तो कंजूसपणा आणि तिला कधी चांगल्या पद्धतीने बोलत नव्हता. एकदम गर्विष्ठ होता. त्यामुळे ही पण नम्रता या राव रमेशच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये झंगाट जुळलं. आता दोघं हळूहळू चांगल्या प्रकारे एकसोबत राहू लागले, संबंध करू लागले. एक दिवशी ही जी नम्रता आहे त्या राव रमेशला म्हणते की विषय असाच आहे ना, की मी जर इथं राहिली तर माझं आयुष्य हा बाबा संपवून टाकेल आणि मी काय असं तुझ्यासोबत लपून लपून भेटू शकत नाही. तर पर्याय काय आहे? तर त्या ठिकाणी ही राव रमेशला म्हणते की आपण पळून जाऊ. तो म्हणला माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तर मी मजुरी करतोय. ती महिला म्हणली की तू पैसे टेन्शन घेऊ नको. 5-10 लाख रुपयाची कॅश घेते, 10-5 तोळं सोनं घेते, आपण दोघं जाऊ पळून. आता हे सगळं ऐकून हा राव रमेश एकदम बावरून गेला आणि तिला म्हणतो की ठीक आहे, मी फोन करतो तुला, तयारी करून ठेव. या एक दिवशी पळून जाऊ आपण. दोघांमध्ये ठरतं. 2-3 दिवस हा काय कामावरती आला नाही. संजय त्याला कॉल करतो, त्याच्या घरी जातो. पण हा गेला होता सिटीमध्ये. काय थोडीफार शॉपिंग करायची होती त्याला, तिकीट बुकिंग करायची होती. त्या ठिकाणी त्यानं तिकीट वगैरे बुकिंग केलं आणि 2 दिवसानंतर त्या नम्रतेला घेऊन पळून गेला. आता सावकाराने भरपूर शोधलं त्याची पत्नी कुठं आहे. तिची लेकरं शोधत होती. लहान लहान लेकरं होती 2री-3रीला. पण ती कसलाही विचार न करता निघून गेलेली होती. त्यावेळेला हा सावकार जास्त काय गाजावाजा न करता गप्प बसतो. त्याला समजतं की कोणासोबत गेली. आता त्याच्या मनामध्ये एकच होतं की या राव रमेशच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकणार. त्याचं कुटुंब पूर्णपणे गावातून नायनाट करून टाकेल असा विचार करून तो त्याच्या प्लॅनिंगला लागला. दुसरीकडे या संजयला समजलं की ही जी राव रमेशची पत्नी आहे तिचं तर आता काय खरं नाही. हा सावकार काय तिला सोडणार नाही. तो पटकन तिच्या घरी जातो आणि म्हणतो की तुम्ही इथून पटकन निघून जावा. हा सावकार काय तुम्हाला सोडत नाही. याच्या पत्नीला घेऊन तुझा पती पळून गेलेला आहे. आता ज्या वेळेला ही ऐकते की तिचा पती राव रमेश सावकारची पत्नी घेऊन पळून गेलाय, त्यावेळेला ती डोक्याला हात लावते आणि विचार करू लागते की काय झालं माझ्यासोबत. एकटा पती होता जो की आयुष्याचा जोडीदार होता, तोही निघून गेला आता आणि हे काय मागं लावून गेला. आता माझं आयुष्य पण खराब झालं आणि आता गावात पण राहता येणार नाही. असा विचार करून ती काही दिवस आईच्या इकडे जाऊन राहते. आई तिला विचारत होती की पोरी तू का आली अशी लेकराबाळांना घेऊन, पण ती काय सांगत नाही. म्हणली सुट्टीसाठी आली, थोडे दिवसासाठी. असं खूप दिवस राहिली. त्यामुळं तिची आई तिला म्हणत होती की तू का माघारी जात नाही, नेमकं काय झालंय. पण ती काय सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला सांगायचं बी नव्हतं. आता तिला समजत नव्हतं की नेमकं काय करू. त्यावेळेला ती संजयला कॉल करते. म्हणते तिथलं वातावरण शांत झालं का. संजय तिला म्हणतो वातावरण तर काय शांत झालं नाही, तुम्ही काही दिवस राहा तिथं. त्यावेळेला ती म्हणते माझी आई तर सारखं मला विचार लागली काय झालंय. इथं राहणं तर मला काही ठीक वाटत नाही. त्यावेळेला संजय म्हणतो की आता एक काम करावं लागेल, तुम्ही तिथं राहू शकत नाही ना. शेजारच्या गावात मी एक खोली बांधलेली होती, भाड्याने द्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता का. ती म्हणली हो राहू शकते त्या ठिकाणी. त्यावेळेला ती श्वेता तिची बॅग वगैरे उचलते. आईला सांगते मी चालली सासरी. तिच्या लेकरांना घेऊन ती सांगितलेल्या पत्त्यावरती जाते. त्या ठिकाणी संजयने मालकासोबत बोलणं केलेलं होतं, भाडं वगैरे ठरवलं होतं, ॲडव्हान्स दिला होता. त्या ठिकाणी ती श्वेता राहू लागते. एक गॅस आणून दिला. त्या ठिकाणी जी काही भांडीकुंडी लागते ती तुझ्या घरची आणून दिली थोडीफार आणि तिने तिथं तिचा संसार थाटला. आता भरपूर दिवस गेले. संजय त्या श्वेतापाशी येत जात होता, तिची विचारपूस करत होता. तिच्या लेकरांना शाळेत ॲडमिशन घेऊन दिलं. त्यामुळे ही जी श्वेता होती संजयवरती फिदा झाली आणि त्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. एक दिवशी हा संजय असाच घरी आलेला होता. त्यावेळेला रात्रीचे 8-9 वाजले होते. लेकरं लवकर जेवण करून झोपली होती. ती श्वेता संजयला आज बोलवते आणि बसून त्याच्यासोबत थोड्या वेळा गप्पा मारते. त्यावेळेला रडू लागते. म्हणते की भरपूर दिवसातून मी अशा गप्पा मारल्या, माझं मन मोकळं झालं. आणि तिने दरवाजा बंद केला आणि संजय सोबत त्या ठिकाणी संबंध करायला लागली. कापडं वगैरे काढून त्यांनी त्या दोघांनी
रात्रभर तो धिंगाणा केला, रात्रभर नग्न अवस्थेत पडली. दोघांचं मन भरलं. सकाळी उठून तो संजय त्याच्या घराकडे निघून गेला. श्वेता आपली कामाला लागली. तिच्या लेकरांना शाळेला वगैरे भरपूर दिवस झाला अशीच राहत होती. कामाचं वगैरे तिचं काहीच नियोजन नव्हतं. त्यावेळेला संजय विचार करतो की किती दिवस मी असं पाळणार आहे हिला. माझे पण घर आहे, इकडं पण पैसा द्यायचा आहे. तिला एखादं काम बघून देतो. त्यामुळे तो गावामध्ये जातो. गावात कोणाच्यात काम आहे का बघतो. त्या ठिकाणी एक किराणा दुकान होतं. त्या किराणा दुकानामध्ये या श्वेताला काम लागतं. मोठं किराणा दुकान होतं. त्या ठिकाणी ही श्वेता काम करू लागते. संजयला टाईम भेटेल त्यावेळेला तो तिच्याकडे यायचा, टाईम घालवायचा. एक प्रकारे म्हणू शकतो की रकेल ठेवल्यासारखं झालं होतं. संजय पण मजा मारायचा. दुसरीकडे त्या श्वेताचा पती राव रमेश, तो त्या नम्रतासोबत आनंदाने शहरामध्ये जाऊन राहू लागला होता, मुंबई ठिकाणी. दुसरीकडे त्या श्वेताचा पती राव रमेश त्या नम्रताला घेऊन मुंबईला येऊन राहू लागला होता. ते दोघं त्या ठिकाणी राहत होते. पण आता किती दिवस थोडेफार पैसे आणले होते ते संपून गेले. संपून गेल्यानंतर आता या राव रमेशला काम करणं साहजिक होतं. जेव्हापासून तिचा पैसा संपला होता नम्रताचा, तेव्हापासून या राव रमेशने त्या ठिकाणी तिला चांगल्या प्रकारे बघणं बंदच केलं होतं. एक प्रकारे तो तिच्या पैशासाठी तिच्यासोबत होता. आता हळूहळू या दोघांमध्ये वाद व्हायला लागले. नम्रता आता माघारी पण येऊ शकत नव्हती आणि आता त्याच्यासोबत पण राहू शकत नव्हती. ती त्याच्यासोबत वाद करायची. राव रमेश तिला मारायचा, पिटायचा. असं भरपूर दिवस चाललं. हा राव रमेश विचार करतो की असं तर काय उपयोग नाही. एक तर आपण गाव सोडून आलोय, हिला घेऊन आलोय. इथं आपलं घर तर चालेल, आपण कुठेतरी काम बघावं असा विचार करून हा राव रमेश एका शेजारच्या बिल्डिंगमध्ये वॉचमॅनचं काम करायला लागतो. त्या ठिकाणी नाईट ड्युटी करायचा. 18,000 पगार भेटत होता. त्याच्यामुळे त्याचं आयुष्य चांगलं चालू झालं. त्या ठिकाणी या राव रमेशची एका व्यक्तीसोबत ओळख झाली. साधारणतः 25-26 वर्षांचं पोरगं असेल, अमित नावाचं. तोही त्या ठिकाणी वॉचमॅनचं काम करायचं. दोघं नाईट ड्युटी करायची. दोघांमध्ये खास ओळख झाली. आता हा जो राव रमेश होता कधी कधी ड्युटीवर दारू प्यायचा. अमित म्हणायचं की नका पिऊ, असं का करताय काका तुम्ही. पण तो काय ऐकण्यासाठी तयार नव्हता. कधीही दारू पिऊन पडायचा. त्यावेळेला त्याला घरी सोडायला जावं लागायचं अमितला. अमित ज्या वेळेला पण घरी सोडायला जायचा त्यावेळेला त्याच्या पत्नीला बघायचा. आता त्याला माहीत नव्हतं की ही जी नम्रता होती ही याची पत्नी नाही तर पळवून आणलेली बाई आहे. त्याला त्याच्याबद्दल काय माहीत नव्हतं. त्याच्याबद्दल हळूहळू माहिती होणार होतं. त्याच्यानंतर खूप मोठा कांड करणार होता. मग मित्रांनो, हा जो अमित आहे त्या राव रमेश सोबत राहून राहून तोही आता दारू प्यायला शिकला. दोघंही कधी पण दारू प्यायला बसायचे. दारू प्यायला शिकल्यानंतर दोघं दारू पित असताना एक दिवशी या राव रमेशने सांगितलं की कसं मी या नम्रताला पळवून आणलं, सावकाराची पत्नी. त्यावेळेला हा अमित म्हणतो की मग तू हिच्यासोबत लग्न करणार आहे काय. राव रमेश त्याच्यावरती हसू लागला आणि म्हणला की लग्न आणि हिच्यासोबत, हिच्यापेक्षा 1000 पटीने माझी पत्नी सुंदर आहे. मी हिला पैशासाठी पळवून आणलंय. त्यावेळेला अमित म्हणला की अरे मग तू आता हिच्यासोबत काय करणार, उगं बसून आहे, त्याचा काहीतरी फायदा कर ना. त्या ठिकाणी हा जो राव रमेश आहे म्हणतो फायदा कसा करायचा. अमित म्हणला की हे घे 5,000 रुपये. माझी खूप इच्छा आहे की त्या नम्रतासोबत वेळ घालवावा. 5,000 रुपये हातामध्ये अचानक आलेले बघून दारूच्या नशेत तो राव रमेश पैसे घेतो आणि त्याला घरापाशी घेऊन जातो. दरवाजा वाजवतो. नम्रता उघडते. नम्रताला बघून त्या अमितला राहवत नाही. अमित पटकन तिच्या अंगावरती तुटून पडतो. तिची साडी काढायला लागतो. तिचे हात साडीने बांधतो बेडला आणि तिच्यासोबत तिचे पाय वर करून त्या ठिकाणी संबंध करायला लागतो. आता या ठिकाणी त्याने मन भरेपर्यंत तिच्यासोबत संबंध केले. हे सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी तिचे हात वगैरे सोडले आणि तिला म्हणला की मी तुझ्या पतीला पैसे दिलेले आहेत, तर तू जर काय कोणाला बोलली तुला आणि तुझ्या पतीला संपवून टाकेन. त्या ठिकाणी आता ही नम्रता रडत होती. विचार करत होती की मी कोणासंग आली, काय केलं, आयुष्याचं वाटोळ झालं. त्या ठिकाणी पती काय बोलत नव्हता, शांत होता. तिथं राहिलं असतं बरं झालं असतं. एक रोटी खायच्या जागी अर्धी खाल्ली असती. पण इथं असं अवस्थेत राहावं लागतंय मला. आता या राव रमेशच्या तोंडाला पाणी सुटलं. तो अनेक पुरुषांना घेऊन येऊ लागला त्या ठिकाणी आणि याच्यासोबत संबंध बनवायला लावायला लागला. आता हे भरपूर झालं. याच्यामुळे ही जी नम्रता होती पूर्णपणे कंटाळून गेली. आता या ठिकाणी तिचा पहिला कस्टमर अमित, तोही या ठिकाणी येत होता. एक वेळेला नम्रता अमितला म्हणते की पैसे देऊन कशाला करतोय, त्याला पैसे देत जाऊ नको. ज्या वेळेला तुला यायचं त्यावेळेला येत जा आणि माझ्याकडून करून घेत जा, मी पैसे वगैरे काय घेत नाही. आता तिचं असं बोलणं ऐकून अमितला भारी वाटलं. ज्या वेळेला पण त्याला गरज पडेल त्यावेळेला यायचा, बिना पैशाचा करायचा, निघून जायचा. हळूहळू या अमितलाही आता या नम्रताची गोडी लागली होती. अमित म्हणायचं की नम्रताला, माझ्यासोबत पळून आली असती तर मी तुला राणीसारखं ठेवलं असतं. नम्रता म्हणली मग आता घेऊन चल. त्यावेळेला हा अमित जो आहे तो तिला म्हणतो की आता कसं शक्य आहे, आता हे कसं करतो, हे कसं शक्य आहे, तसं पळवून घेऊन चल. त्यावेळेला तो अमित विचार करतो की ठीक आहे,
बघावं लागेल काहीतरी प्लॅन. दुसऱ्या बाजूला गावाकडे राव रमेशची पत्नी श्वेता दुकानामध्ये राहून काम करत होती. त्या ठिकाणी संजय तिच्यासोबत वेळ घालवत होता. ते दोघं निवांत चालू होतं त्या दोघांचं आयुष्य. त्यावेळेला त्या संजयच्या पत्नीला समजलं संजयची पत्नी त्याला सोडून गेली. त्यामुळे त्या राव रमेशची पत्नी आणि संजय आता दोघं एक सोबत राहू लागले. काही दिवसांनी त्या दोघांनी लग्न केलं. राव रमेशच्या पोरांना पण तोच संजय सांभाळत होता. त्या दोघांचा सुखी संसार चालू झाला. पण इकडे या राव रमेशच्या आयुष्यात एकदम गदारोळ माजून गेला होता. राव रमेश सोबत ती नम्रता कायम वाद घालत होती. तो कस्टमर घेऊन यायचा, हिच्यावरती चांगल्या पद्धतीने सोडायचा, पैसे घ्यायचा. हे काय तिला सहन होत नव्हतं. त्यामुळे तिने अमित सोबत सेटिंग करून तारीख ठरवली, दिवस ठरवला. यांनी विचार केला की आपल्याला पळून तर जाता येणार नाही, पण या राव रमेशलाच आपण संपवू. असाही बेवडा आहे गावाकडून आलेला, कोणाला काय समजणार आहे. त्यांचं असं विचार करणं बरोबर होतं, पण त्यांना माहीत नव्हतं कायद्यापासून कोणीही वाचू शकत नाही. त्यांनी ठरवल्याप्रमाणे या राव रमेशला एक दिवशी दारू प्यायला बसवलं. अमित त्याच्यासोबत दारू प्यायला बसला. त्या ठिकाणी दोघांमध्ये हळूहळू वाद वाढत गेला. अमितच्या तर डोक्यात होतं की याला आता संपवायचं. त्याने त्या नम्रताला कॉल केला. नम्रता त्या ठिकाणी आली. नम्रता आल्यानंतर या अमितने त्याचा हातपाय बांधलं आणि या दोघांनी त्याला मारायला चालू केलं. नम्रताला बघून तो राव रमेश म्हणू लागला की तू अशी का करते, माझ्यासोबत तू धोका करते काय या अमित सोबत मिळून, मी तुमच्या दोघाला सोडणार नाही. अमित म्हणला की मी तुला आधी सोडलं तर तू मला सोडशील ना. त्या ठिकाणी त्या अमितने तिथं पडलेला एक दगड मोठा लट त्यानं डोक्यात मारला आणि त्याचे हातपाय बांधून त्याने गटारीत फेकून दिलं. दगड बांधला मोठा लट. ते रक्त लागलेला दगड बाजूलाच पडला होता. आता त्या ठिकाणी त्याने फेकून तर दिलं गटारीत, थोडं पुढे वाहून तर गेला बॉडी त्याची. पण ते दोघं त्या ठिकाणाहून निघून गेले. ते दोघं घरी जाऊन संबंध करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी काही व्यक्ती आले कामावरती. त्यांनी बघितलं की इथं तर दगड पडलेला आहे मोठा लट, त्याच्यावरती रक्त लागलेला. पोलिसांना कॉल केला. पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी तिथं बघितलं इथं झटापट झालेलं काहीतरी दिसतंय. बिल्डिंगची CCTV चेक केली तर त्याच्यामध्ये ते राव रमेशची पत्नी म्हणू शकतो, रकेल म्हणू शकतो, नम्रता आणि त्याचा सोबत जोडीदार अमित यांनी त्या दोघांनी मिळून या राव रमेशला मारलेला आहे. या दोघांना हुडकाय चालू केलं पण ते काय सापडले नाहीत. त्या दोघांनी रेल्वे स्टेशन गाठलं होतं. पोलिसांनी त्यांना ट्रॅक केलं आणि त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरून पकडलं. पकडल्यानंतर या दोघांना स्टेशनमध्ये बसवलं आणि दुसरीकडे राव रमेशची बॉडी शोधायला चालू केली. अर्धा किलोमीटरवरती जाऊन बॉडी फुगून वर आलेली होती. पोलिसांनी ती बॉडी काढली, पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. डोक्यात दगड घातल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं समजलं. पोलिसांनी या दोघांवरती चार्जशीट दाखल केली. त्याच्यावरती FIR वगैरे दाखल झालं. चांगले गंभीर कलमं लावलेले आहेत पोलिसांनी आता यांच्यावरती. पोलीस पुढे चालून यांच्यावरती योग्य ती कारवाई करतीलच. पण एक विषय आहे की जो व्यक्ती वाईट करतो, जो व्यक्ती वाईट व्यक्तीची साथ देतो त्याच्यासोबत वाईट होणारच, चांगलं कधी होत नाही. एवढं लक्षात ठेवायचं आणि आपलं कर्म करत राहायचं. फळ तर देवाने देईलच आपल्याला. फळ तर देव आपल्याला देईलच जे आपल्या नशिबात आहे ते. बाकी तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.